हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाची शंकरपाळी. हो, ओल्या नारळाची शंकरपाळी. तुम्ही जर कधी कोकोनट बिस्किट खाल्ले असतील तर त्याची चव आपल्या या शंकरपाळ्यांना येते आणि अतिशय चविष्ट पौष्टिक असे आहेत. कारण आपण इथे मैदा न वापरता ती बनवणार आहोत आणि तेलामध्ये तुपामध्ये अजिबात ती विरघळत नाही. तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा. चला तर मग सुरू करूया अतिशय साध्या, सोप्या आणि घरगुती पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये होणारी शंकरपाळी. त्यासाठी आपल्याला इथे एक बाउल लागणार आहे आणि या बाउलमध्ये आपण एक एक साहित्य ॲड करणार आहोत. तर सुरुवातीला आपण त्यामध्ये तूप घालायचे. इथे मी मेजरमेंट कप घेतला आहे आणि त्यानुसारच आपण इथे माप घेणार आहोत. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे कप्स नसतील तर तुम्ही कुठलीही एखादी घरातील वाटी घेऊ शकता आणि त्यानेच हे मोजमाप करायचं आहे. तर एक वाटी आपण इथे साजूक तूप घेतलं आहे. तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता, पण तेलाचा वापर करताना थोडासा कमी करायचा. आणि पाऊण कप आपल्याला जाड साखर लागणार आहे. पिठी साखर जर तुम्ही घेतली तर 1 कप घ्यायची आहे आणि जर जाड साखर वापरत असाल तर पाऊण कपच घ्यायची आहे, कारण ही जर तुम्ही मिक्सरला फिरवली तर ही 1 कप भरेल. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेवढंच दूध घालायचं आहे. तर दूधसुद्धा आपण मोजून घेऊया आणि दूध थंड किंवा गरम कुठलंही तुम्ही इथे वापरू शकता. मी फ्रीजमधलं थंड दूध वापरते आणि ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्याच कपाने आपण नारळाचा चवसुद्धा मोजून घेणार आहोत, पण नारळाचा चव हा आपण नंतर घालणार आहोत, म्हणून नारळाचा चव आपण बाजूला ठेवूया. आणि अशा पद्धतीचा नारळाचा चव कसा काढायचा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, कारण आपण लेटेस्टमध्ये हा व्हिडिओ बघितला आहे की झटपट नारळाचा चव कसा काढायचा आणि तो अशा पद्धतीने मी काढून घेतला होता आणि हा आपण नंतर मोजून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते आपण फेटून घ्यायचं आहे. असं केल्याने शंकरपाळी छान खुसखुशीत होतात, कारण आपण इथे मैदा वापरत नाही आहे. कारण मैद्याची जी शंकरपाळी असतात ती छान खुसखुशीत होतात, पण इथे आज आपण गव्हाचं पीठ वापरतोय आणि गव्हाच्या पिठाला थोडंसं आपल्याला मेहनत घ्यावी लागते आणि खुसखुशीत होण्यासाठी अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला हवं आहे आणि ते छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचा कलर थोडासा चेंज व्हायला सुरुवात झाली आहे. थोडंसं घट्टसरसुद्धा होत आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त झालं आहे, क्रीमी झालं आहे. यामध्ये तुम्ही पिठी साखरसुद्धा वापरू शकता. पिठी साखर जर तुम्ही घातली तर तुम्हाला थोडीशी मेहनत कमी पडेल, पण अशा पद्धतीचंच तुम्हाला फेटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरलासुद्धा फेटून घेऊ शकता, पण मिक्सरला काय होतं ना की भांडे खूप पडतात आणि निम्मं मिश्रण हे मिक्सरमध्येच अडकून बसतं. त्यानंतर उरलेलं अर्धा चमचा दूध आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेतले आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता मिश्रण हलकंसं पातळसर व्हायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे नारळाचा चव आणि तो सुद्धा आपण मोजून घेणार आहोत. आणि ज्या कपाने आपण दूध, साखर आणि तूप घेतलं होतं त्याच कपाने आपल्याला नारळाचा चव सुद्धा मोजून घ्यायचा आहे. ओल्या नारळाचा चव आहे आणि ओल्या नारळाची ही शंकरपाळी 4 ते 5 दिवस सहज टिकतात. पण जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा इथे वापरू शकता आणि त्याने सुद्धा ही शंकरपाळी अप्रतिम अशी लागतात. नक्की घरी ट्राय करून बघा. अतिशय बिस्किटासारखी ही शंकरपाळी होतात आणि आपण मैदा न वापरता ती बनवतोय. तर तुम्ही बघू शकता 1 कपभर आपण चव घेतला आहे आणि तो सुद्धा आपण यामध्ये ॲड करूया. त्यानंतर उरलेलं साहित्य आपण यामध्ये ॲड करायचं आहे. तर इथे मी 1 चमचाभर बारीक रवा घेतला आहे, तो रवा घालूया. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटला की त्यामध्ये थोडंसं मीठ घालावं. आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ओलं खोबरं हे थोडंसं ओलसर असतं आणि जे आपण प्रमाण घेतलं आहे त्यानुसार जर तुम्ही बनवलं तर अतिशय टेस्टी अशी ही शंकरपाळी तुमची तयार होतील आणि अजिबात तुमचं प्रमाणसुद्धा बिघडणार नाही. आता आपण यामध्ये टाकणार आहोत गव्हाचं पीठ. जर तुम्हाला मैद्याची करायची असतील तरी मैदासुद्धा तुम्ही याच प्रमाणामध्ये घेऊ शकता आणि 3 ते 3.5 वाट्या आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागतं किंवा 3 ते 3.5 वाट्या तुम्हाला इथे मैदा लागणार आहे. तर ते सुद्धा आपण मोजून घेऊया. नाहीतर तुम्ही गव्हाचं पीठ मोजून नाही घेतलं तरी चालेल. आपलं जे मिश्रण तयार झालं आहे त्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसेल किंवा जेवढा मैदा बसेल तेवढं तुम्हाला ॲड करत राहायचं आहे आणि छान गोळा होईपर्यंत हे आपल्याला घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता लगेचच गोळा व्हायला सुरुवात झाली आहे. हे मिश्रण तुम्ही कुटून सुद्धा घेऊ शकता, पण फारशी गरज पडत नाही.
तरीही आपली शंकरपाळी मस्त खुसखुशीत अशी तयार होतात आणि छान घट्टसर गोळा आपला तयार आहे आणि तो आपण आता हाताच्या साह्याने मळून घेऊया. कधी कधी गव्हाचं पीठ हे थोडंसं जाड बारीक असू शकतं, त्यामुळे जर तुम्हाला 2 चमचे कमी लागतं, कधी कधी 2 चमचे जास्त लागतं, त्या अंदाजाने तुम्हाला यामध्ये पीठ घालायचं आहे. तर आपण जे पीठ घेतलं होतं ते एकदम प्रमाणामध्ये घेतलं होतं, तुम्ही बघू शकता. म्हणून यामध्ये पीठ घालायची गरज नाही, कारण यामध्ये रवासुद्धा छान फुलणार आहे आणि घट्टसर असं हे मिश्रण आपलं तयार झालं आहे. तर 3 ते 3.5 वाट्या आपल्याला इथे पीठ लागले. व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे कमीत कमी 10 मिनिटासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे. बऱ्याचदा आपण शंकरपाळी बनवतो आणि ती तेलामध्ये सुटतात, तर कधी कधी ती कडकच होतात. पण अशा पद्धतीचं जर तुम्ही प्रमाण घेतलं तर तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही. अतिशय टेस्टी आणि मस्त अशी शंकरपाळी आपली तयार होतात. आता आपण 10 मिनिटानंतर त्याचे 2 छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आणि हे आपण लाटून घेणार आहोत. कुठल्याही पदार्थाचं प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तर तो पदार्थ बिघडत नाही. म्हणून सुरुवातीला जेव्हा तुम्ही कुठलाही नवीन पदार्थ करता तेव्हा तो थोडासा करून बघायचा. तुम्हाला व्यवस्थित जमला तर मग तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करू शकता. इथे मी पोळपाट घेतला आहे आणि पोळपाटाला अगदी थोडंसं आपण तूप लावलं आहे आणि त्यानंतर थोडंसं पीठ घालायचं आणि थोडीशी जाडसर अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची. खूप पातळही बनवायचं नाही आणि खूप जाडही बनवायचं नाही. जाड बनवलं तर आतमध्ये व्यवस्थित शिजणार नाही, कारण आपण ओलं खोबरं वापरलं आहे. म्हणून मीडियम अशी चपाती आपण तयार करून घेऊया. सावकाश हाताने लाटून घ्यायचे. पिठाला अशा पद्धतीचे क्रॅक्स आले की समजावं आपले जे शंकरपाळ्यांचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित झालं आहे. कारण अशा पद्धतीचं पीठ जेव्हा आपलं तयार होतं तेव्हा शंकरपाळी छान खुसखुशीत अशी तयार होतात आणि ती आपण आता कापून घेऊया. कापताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला आकार देऊ शकता. आपण इथे चौकोनी आकारामध्ये कापतोय आणि कापताना मीडियम साईजच कापा. खूप जास्त बारीकही कापू नका आणि मोठी कापू नका. ओबडधोबड असलेला जो भाग आहे तो आपण काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मस्त छोटी छोटी अशी ही आपली शंकरपाळी तयार आहेत. गव्हाचे पीठ वापरल्यामुळे छान पौष्टिक अशी ही शंकरपाळी आपली तयार झालीत. आणि बाजूचा जो भाग आहे तो काढून घेऊया, म्हणजे एकसारखी शंकरपाळी आपली तयार होतील. आणि हे पीठ पुन्हा आपण लाटायला घेणार आहोत. एवढीशी जी बॅच आहे ती तुम्ही एका वेळेस तळू शकता, कारण जेव्हा तुम्ही तेल तापत ठेवता आणि खूप जास्त शंकरपाळी तेलामध्ये सोडता तर ती सुटण्याची शक्यता असते, विरघळण्याची शक्यता असते. म्हणून एवढीशी बॅच एवढ्याशा तेलासाठी पुरेशी पडते. खूप जास्त शंकरपाळी तेलामध्ये घातली तर त्यांचं टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि मग शंकरपाळी खूप तेल पितात किंवा मग तेलामध्ये विरघळतात. म्हणून तेलाच्या प्रमाणामध्येच तुम्हाला शंकरपाळी तेलामध्ये सोडायची. तर गॅस आता आपण थोडासा मोठा केला आहे. सुरुवातीला कमी करायचा आणि नंतर मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवर आपल्याला ही छान अशी तळून घ्यायची. 2 ते 3 मिनटे गॅस मोठा ठेवायचा, पुन्हा कमी करायचा आणि मस्त खमंग अशी ही आपण तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनटे याला अजिबात हात लावायचा नाही आणि त्यानंतर अशा पद्धतीने सतत याला ढवळत राहायचं, जेणेकरून एकसारखा कलर आपल्या शंकरपाळ्यांना येतो. एक चपाती लाटून लगेचच तुम्ही ही तेलामध्ये सोडू शकता. तर तुम्ही बघू शकता मस्त शंकरपाळी आपली तयार आहेत आणि एकसारखा कलर आला आहे. आपण ही आता काढून घेऊया आणि दुसरी बॅच तळायला घ्यायची आहे. मस्त खमंग खुसखुशीत आणि चवीला तर भन्नाटच. कोणी म्हणणार नाही शंकरपाळी आहे. ती बिस्किटासारखी याची चव लागते आणि अतिशय चविष्ट. छान 4 ते 5 दिवस सहज टिकतात ही शंकरपाळी. नक्की घरी ट्राय करून बघा. थंड झाल्यानंतर ही मस्त हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि ही खाताना तुम्हाला बिस्किटाचीच आठवण येईल ही नक्की. तर मस्त अशी शंकरपाळी आपली तयार आहेत. नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. तोडल्यानंतर यामध्ये छान लेयर्स दिसतात आणि अजिबात तेलकट होत नाही. तुम्ही बघू शकता हाताला माझ्या बिलकुल तेल लागलेलं नाही आहे. अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत अशी ही बिस्किटासारखी आपली शंकरपाळी तयार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.